आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत पालक पनीरची भाजी. बऱ्याच वेळा काय होतं की मुलं आपलं पालक खात नाहीत पण पनीर खातात. पण आज मी तुमच्यासोबत त्यासाठीच रेसिपी शेअर करणार आहे की जे की तुमची मुलं पालक पण खातील आणि पनीर पण खातील. एकदम ढाबा स्टाईल इथं ही भाजी तयार होते. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण इथं पालक पनीर बघणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिले साहित्य काय लागत आहे ते बघूया. पालकचे महत्त्व तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे कशा पण प्रकारे तुम्ही पालक ही पोटात घालू शकता किंवा तुमच्या लहान मुलांना सुद्धा खाऊ घालू शकता. तर इथं मी एक जुडी एवढी पालकची घेतलेली आहे, तर स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे. त्यासाठी इथं मी पनीर घेतलेलं आहे, हे 250 ग्रॅम एवढं पनीर आहे. अशा प्रकारे मी काप करून घेतलेले आहे. जास्त पण बारीक करू नका किंवा जास्त मोठे ठेवू नका. तर मी अशा प्रकारे मीडियम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. इथं आपण वाटण बनवलं आहे, त्यासाठी इथं मी एक मोठा असा कांदा कट करून घेतलेला आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे, तर मी धुवून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं की आंबट असे लागत नाहीत, त्याच्यामुळे मी तर धुवून त्याचे सगळे बिया काढून घेतलेल्या आहेत. इथं मी मिरची घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे. तर मिरची मी 3 घेतलेले आहेत, आलं 1 इंच घेतलेलं आहे. आणि इथं मी हे जे काजू आहेत ना, तर ते तासभर पाण्यात भिजत ठेवलेले होते. 10 ते 12 हे काजू आहेत. ह्याच्या आपण पेस्ट करणार आहोत, त्याच्यामुळे आधीच तुम्ही इथं भिजत ठेवा. इथं मी लसूण घेतलेला आहे, तर लसूण पण भरपूर लागणार आहे आपल्याला. तर आपण लसूणी पालक करणार आहोत, त्यासाठी इथं भरपूर मी लसूण घेतलेला आहे. मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं मी दही घेतलेलं आहे. 2 मोठे टेबलस्पून एवढं दही घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हा जो पालक आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची पेस्ट पटकन होईल. तर चला आता मी जो पालक आहेत ना शिजवून घेते. पालक शिजवण्यासाठी इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला हा पालक आहे तो घालून घ्यायचा आहे. असाच घालायचा, चिरायचा वगैरे नाही. इथं आपण पेस्टच बनवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही असाच घालून घेऊ शकता. आता हा जो पालक आहे आपल्याला 2-3 मिनिटासाठी छान असा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की बरेच गृहिणींची अशी कंप्लेंट असते की पालक असा हिरवा त्याचा कलर बदलतो किंवा उग्रसा वास येतो. तर ही स्टेप तुम्ही करून बघा, अजिबात तुमच्या पालकचा उग्रसा वास येणार नाही आणि हिरवागार असा कलर तसा ना तसा राहतो असं केल्यामुळे. आता हा पालक आहे आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. पालक चांगला शिजलेला आहे. आता इथं मी गॅस बंद करून घेते आणि आता इथं आपल्याला एक स्टेप करायची आहे, जे की तुमच्या पालकचा उग्रसा वास येणार नाही आणि आहे तसा कलर राहील. तर चला सांगते काय ते. इथं त्यासाठी आता मी थंड पाणी घेतलेलं आहे. तर मी आधीच फ्रीजमध्ये पाणी ठेवलं होतं, एकदम थंड आहे. आता हे काय करायचं आहे आपल्याला, हा जो पालक आहे ना तो लगेच हा पाण्यातून काढून आपल्या इथं थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. जेणेकरून काय होतं, त्याचा कलर आहे तो आहे तसा राहतो आणि जो उग्रवास येतो ना तो नाहीसा होतो. गरम पाण्यामधून काढून थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे छान अशी आपली भाजी पण तयार होते. आता इथं मी हा सगळा पालक आहे तो आता थंड पाण्यामध्ये टाकून घेते. इथं मी सगळा पालक आहे थंड पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हे जे आपल्याला पालक आहे 2-3 मिनिटासाठी असंच हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर आपण याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घेऊया. आता हे आता पाण्यातून काढून मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. तर थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं जी पालक आहे ना तर ते उडू शकते. त्याच्यामुळे असं थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथं जी मी कोथिंबीर घेतली होती ना ती पण ह्याच्यामध्येच घालून घेते. त्याच्या पहिल्या आधी सगळी स्वच्छ धुवून अशी कोथिंबीर घेते. कोथिंबीर आहे ती मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता या पालकसोबतच आपण कोथिंबीरची पण पेस्ट बनवून घेऊया. तर चला फाईन अशी पालकची पेस्ट बनवून घेऊ. इथं आता पालकची सगळी मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे साईडला ठेवून देऊया आणि बाकीची तयारी करून घेऊया. इथं आता पुन्हा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो कांदा घेतला होता ना तर तो घालून घेऊया. आता हेच आपण वाटण बनवणार आहोत, त्याच्यामुळे हा मी कच्चाच कांदा वापरलेला आहे. हा टोमॅटो पण घालून घेऊया. मिरची आणि आलं घेतलं होतं ते पण घालून घेऊया. लसूण घालूया. आता झाकण लावून छान अशी फाईन त्याची पेस्ट बनवून घेऊया. आता इथं सेम मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी काजू आपण भिजवून घेतले होते ना तर ते घालून घ्यायचे आहेत. इथं मी पाण्यासहित ही काजू घेतलेले आहेत. आता ह्याची पण आपण छान अशी फाईन पेस्ट बनवून घेऊया.
तर इथं बघू शकता काजूची पण छान फाईन पेस्ट बनलेली आहे, स्मूथ अशी त्याची पेस्ट झालेली आहे. जास्त पण पाणी घालू नका, नाहीतर काजू आहे ते बारीक होत नाहीत पटकन. आता इथं आपण हे साईडला ठेवून देऊया आणि जे आपलं कांदा टोमॅटोचं वाटण आहे ते पण आता तयार झालेलं आहे. तर इथं आपल्याला दोन्ही आता हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हे जे पनीर आहे ना ते शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे किंवा ते तुम्ही तळून पण घेऊ शकता. बऱ्याच वेळा काय होतं की गृहिणी म्हणतात की आमचं पनीर आहे ते तेलात टाकलं की चिटकतं किंवा त्याचे तुकडे तरी पडतात. तर मी आज तुमच्यासोबत पनीर न चिटकता आणि एकदम असं छान असं तळून दाखवणार आहे. तर त्यासाठी इथं मी 2 पळी एवढं तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि तेल आपल्याला जास्त गार पण ठेवू नका किंवा जास्त कडकडीत पण असं गरम करून घ्यायचं नाही. गार ठेवलं तर काय होतं कढईला चिटकतं आणि जास्तच कडकडीत ठेवलं ना तर त्याचे तुकडे असे पडतात. त्याच्यामुळे मीडियमच आपल्याला इथं तेल आहे ते गरम करून घ्यायचं आहे. तर इथं आता मी फुल गॅस करून हलकंसं त्याला गरम करून घेते, जास्त पण गरम करू नका. आता इथं मी चेक करते. आता इथं चेक कसं करायचं, इथं मी पनीरचा तुकडा घेतलेला आहे आणि अलगद असा त्याच्या सोडत आहे. तर जास्त असे बुडबुडे येत नाहीत, हलकेसे येतात आणि इथं बघू शकता असं फिरत आहे पनीर. अजिबात चिटकलेलं नाही किंवा त्याचे तुकडे पण पडलेले नाहीत. तर चला आता बाकीचे पण जे मी पनीर आहेत ना आता तेलामध्ये घालून घेते. तर इथं मी पनीर जेव्हा आणलं होतं ना दुकानातून तर स्वच्छ असं धुवून घेतलं होतं. जो जरा थोडासा आंबटपणा असतो ना तर तो पनीरचा निघून जातो, त्याच्यामुळं हलकंसं त्याला धुवून घ्यायचं आहे. आता हे पनीर आपल्याला मंद आचेवर असे छान असे त्याचा हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण भाजू नका, नाहीतर एकदम असे कडक होतात. इथं तुम्हाला असेच पनीर आहे ते घालायचे असतील तर घालू शकता, पण तळून घेतल्यामुळे अजून छान त्याची टेस्ट येते. आणि पालक पनीरमध्ये तसं शक्यतो पनीर कच्चंच घातलं जातं. तर इथं आपलं पनीर आहे ते छान असं तळून झालेलं आहे. आता इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनटंच आपल्या ह्या पनीरला लागतात. आता ह्याच सेम कढईमध्ये मी तेच तेलामध्ये भाजीला फोडणी देणार आहे. तर त्यासाठी इथं मी आता सध्या तूप घालत नाही. तुम्हाला ह्या स्टेजला तूप घालायचं असलं तर तुम्ही 1 चमचा एवढं तूप घालू शकता. पण आता सगळ्यात पहिले इथं मी तेल तापलेलंच आहे तर जिरं घालून घेते. जिरं 1 चमचा घालायचं आहे. जिरं छान तडतडून द्यायचं आहे. जिरं तसंच कच्चं ठेवू नका, नाहीतर असा कडवट अशी भाजीला टेस्ट येते. जिरं तडतडलं की आपल्याला ह्याच्यात जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ना तर ते घालायचं आहे. इथं आपण वाटण जे आहे ना ते कच्चंच कांदा टोमॅटो घेतलं होतं, त्याच्यामुळे जास्त वेळ परतायला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे अजिबात घाई गडबड करू नका. आता इथंही मी गॅस फुल केलेला आहे आणि हे जे वाटण आहे ते घालून घेते. तर बघू शकता मस्त असं बारीक त्याची वाटणाची पण पेस्ट झालेली आहे. आता इथं आपल्याला हे जे वाटण आहे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर बराच वेळ लागणार आहे परतायला, कारण आपण कांदा टोमॅटो कच्चाच घेतला होता, त्याच्यामुळे बराच वेळ लागणार आहे. तर चला आता मी मंद आचेवर हे जे वाटण आहे ते छान असं परतवून घेते. इथं आता हे जे वाटण आहे ते बऱ्यापैकी परतत आलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, जे आपण काजू पेस्ट घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे. हे पण छान असे परतवून घ्यायचे आहे. आता ह्याच्यामध्येच आपण मसाले घालणार आहे. तर इथं मी बेडगी मिरची पावडर 1 चमचा घेतलेला आहे. हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं बाकीचे मसाले ॲड करायचे नाहीत, कारण आपण पालक पनीर बनवत आहोत, त्याच्यामुळे फक्त हळद आणि बेडगी मिरची पावडर आणि धना पावडर घालायची आहे. तर इथं मी धना पावडर घालून घेते. इथं मी 1 चमचा धना पावडर घालते. आता हे मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत. ह्याच्यातच जे दही घेतलं होतं ते घालायचं आहे. आता हे जे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. अजून इथं आपल्याला तेल सुटेपर्यंत आता हे परतवून घ्यायचं आहे. इथं आपण कसुरी मेथी घालूया. आता हे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर बराच वेळ लागतो हे वाटण परतायला, कारण तर आपण कच्चे जिन्नस वापरलेले आहेत. इथं आपल्या भाजीला छान अजून टेस्ट येण्यासाठी इथं मी तूप घेतलेलं आहे 1 चमचा. तर इथं तूप मी घालते. तर इथं तुम्ही ज्यावेळेस फोडणी करतो ना त्यावेळेस घातलं तरी चालतंय, पण आता इथं मी ह्या स्टेजला घातलेलं आहे. हे आता जे आपलं वाटण आहे छान असं परतून झालेलं आहे. तर मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण हा पालक घालून घेऊया.
इथं बघू शकता जो पालक आहे तो आता पूर्ण मी वाटणामध्ये घालून घेतलेला आहे. आता हा पालक आहे तो आपल्याला 2-3 मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे. तसं पण आपण पालक शिजवून घेतला होता त्याच्यामुळे जास्त अशी शिजवायची काही गरज नाही. तरी पण इथं मी 2 मिनटासाठी हा पालक आहे ते शिजवून घेते. आता ह्या स्टेजला आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे आणि परत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते उकळी येऊन द्यायची आहे म्हणजे लगेच घेऊया. भाजी आहे बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता ह्या स्टेजला आपण हे पनीर घालून घेऊया. आता हे पनीर छान असं पालकमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली भाजी आता शिजलेली आहे. आता ह्याच्यात आपण एक सिक्रेट अशी गोष्ट घालणार आहे जी भाजीला छान अशी टेस्ट येईल. इथं आपण या भाजीला आता तडका देणार आहे. तर इथं मी लसूणी भाजी बनवत आहे. तडका पॅनमध्ये बटर घालून घेतलेलं आहे. आता बटर आपलं चांगलं मेल्ट झालेलं आहे. त्याच्यामध्येच मी लसूण घेतलेला आहे. तर लसूण आपल्याला छान असा आता हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. इथं आपण लसूणी तडका देणार आहे त्याच्यामुळे लसूण छान असा परतवून घ्यायचा आहे. लसूण छान ब्राऊन कलर याचा झालेला आहे. आता इथं मी मिरची घेतलेली आहे. तर मिरची पण आपल्याला तडका पॅनमध्ये घालायची आहे. 2 मिनटासाठी परतून घ्यायची आहे. आता इथं मी गॅस बंद करते आणि हा तडका आपल्याला ह्या भाजीवरती घालायचा आहे. छान अशी टेस्ट लागते. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचं तडका देऊन बघा. ते मिक्स करून घेऊया. आता भाजी तर चांगली शिजलेली आहे. आता इथं मी जी दुधावरची साय असते ना ती घेतलेली आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ना तर ते तुम्ही घेऊ शकता. आता ही आपल्याला हलकीशी अशी मिक्स करून घ्यायची आहे. जास्त पण हलवू नका. आणि इथं आपण जेव्हा साई घालतो ना किंवा फ्रेश क्रीम घालतो ना तर जास्त अशी भाजी शिजवून घ्यायची नाही. 2 मिनटासाठी फक्त आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर चला मी अशी तर हे 2 मिनटं भाजी शिजवून घेते. आता इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि इथं आपलं पालक पनीर आहे तो रेडी झालेला आहे. तर बघू शकता मस्त असा त्याचा हिरवागार कलर राहिलेला आहे आणि अजिबात उग्रसा वास येत नाही. छान असं त्याचं टेक्स्चर झालेलं आहे. जास्त पण घट्ट करू नका किंवा जास्त पण पातळ करू नका. अशा कन्सिस्टन्सी म्हणजे ही भाजी ठेवा. जशी विकत असते ना तशा प्रकारे ही भाजी तयार होते. तर चला आता आपण ही जी भाजी आहे ती काढून घेऊया. इथं आपली झटपट अशी पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे. अप्रतिम अशी टेस्ट लागते. जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशी आपली इथं ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची एकदा भाजी करून बघा. खूप छान अशी लागते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.